हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या एका छोट्या व्हिडिओमध्ये। त्या व्हिडिओचा हाच पार्ट राहिलेला होता छोटासा, त्यामुळे म्हटलं लगेच हा पण पार्ट अपलोड करूयात, म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे तिथलं व्हिडिओज वगैरे पाहता येईल आणि खूप काही गोष्टी लक्षात येतील। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा। तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणा, त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका। जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो, तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो। तर असंच आनंद घेण्यासाठी आम्ही खूप काही गोष्टी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहिल्यात तुम्ही, आणि नंतर इथे थोडीशी शॉपिंग सुद्धा करावी म्हटलं, जे की तिथे सतत ना स्कूलमध्ये कुठला इव्हेंट वगैरे असतो आणि ते ज्ञानेश्वराचा लुक वगैरे, छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक, म्हणजे वेगवेगळे लुक स्कूलमध्ये करावे लागतात। आणि ते टीका वगैरे, म्हणजे गंध टीका ते आहे ना ओरिजिनल, म्हणजे रेडीमेड आपण फक्त त्या गंधामध्ये हे करायचं आणि लावायचं अशा पद्धतीची होते। तर तिथे थोडीशी मी शॉपिंग केली, जे की मला खूप इम्पॉर्टंट वाटलं करायचं। तर इथे शिवलिंग सुद्धा आलेले होते बरं का। ते कोणकोणते, आता इथून आपण आतमध्ये जाऊया। सर्वात अगोदर इथे मोठे शिवलिंग आहे, त्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकतो। तर किती सुंदर आणि किती हाईटला मोठा आहे बघा ना, खूप छान आहे। इथे रील सुद्धा काढली मी एक। तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आतमधली तुम्हाला सर्व माहिती देते मी, आणि इथले कुठले कुठले शिवलिंग वगैरे आहेत हे पण तुम्हाला पाहायला भेटतील इथे। द्वादश शिवलिंग दर्शन, तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं होतं आणि सर्व शिवलिंग तुम्हाला इथे पाहायला भेटणार होतं। तर आता आपण जाऊयात आतमध्ये आणि बघूयात कुठले कुठले शिवलिंग आहेत। श्री सोरटी सोमनाथ, हे तुम्ही ऐकलंच असेल आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध सुद्धा आहे बरं का हे मंदिर। तर चला, तर मग तिथे तर नाही जाणं शक्य, पण इथून तरी आपण दर्शन घेऊ शकतो आणि तुम्हाला दाखवू शकतो। त्यामुळे मी पूर्णपणे हा व्हिडिओ दाखवलेला आहे। तर मल्लिकार्जुन शिवलिंग हे तुम्ही ऐकलंच असेल, आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि इथे पण दिलेलं आहे बरं का, ते कुठे आहे वगैरे सर्व काही तिथे माहिती दिलेली आहे। त्यामुळे मी पूर्ण क्लिअर व्हिडिओ घेतलेला आहे। महाकाळेश्वर ते पण आहे तिथे, उज्जैन। तर हे सर्व काही मोठे मोठे मंदिर आहेत ना, फक्त मी रील्समध्येच पाहिले होते बरं का। इतक्या मंदिरच्या ठिकाणी काही गेले नाही, यामधले फक्त मी 1 का 2 गेलेले आहे। तुम्ही कुठे कुठे गेला सांगा बरं मला कमेंट करून पटकन। संपन्न महाराजा आणि महाराणी परमपिता परमात्माची आठवण केल्याप्रमाणे काय देवता पण केले। लक्ष ठेवतो आपण तसे आपले दक्षिण बनते। हे आधी सनातन देवता धर्म आहे, त्याची संस्कृती कुठली होती आणि संस्कार कुठले होते हे आपण काय केलं, विसरून गेलो। तर पुढच्या पिढीला आपण काय संस्कार लावणार? मोबाईल, टीव्ही आणि इंग्लिश, त्याच्यामुळे संस्कार लागतील का? नाही।
हा मर्यादा पुरुषोत्तम जो धर्म होता, जे संस्कार होते, ते जर आपल्यामध्ये जर टिकून राहिले परत हे पुढची पिढी बनायला वेळ लागणार नाही. तर आपण कोण आहेत, कुठून आलो आणि कुठं जायचं? आपण एक आत्मा म्हणजे आपला जीव आपल्या दिवशी मध्ये राहते आणि ती आत्मा जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत कार्य करते. आत्मा निघून गेली की कार्य करत नाही. तर आपल्या आत्म्याला 3 प्रकारचे मन, बुद्धी आणि संस्कार. मन काय करते, एका सेकंदामध्ये अनेक विचार करते, बुद्धी निर्णय करते आणि संस्कार. संस्कार हे 3 प्रकारचे असतात. एक संस्कार पूर्वजन्माचा असतो, दुसरा संस्कार आईपासून असतो आणि तिसरा संस्कार जसे लक्षात आहे. तर मोटार दाखवले, त्या मोटारच्या वेळेवर कोणी माणूस आहे तर त्या माणसाने जर वाघ मार्गाने गाडी ऍक्सिडेंट होतो, तसं आपल्या शरीराचा पण ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर आपल्या शरीराची मोटारला काय बनवायचंय आणि आपल्या आत्म्याचा खराब नाही. मनापासून धन्यवाद, खूप छान माहिती दिली. व्हिडिओ पाहिला होता परमात्मा आपल्याला काय केलं, मुलाला परमात्मा सुखाचं सागर आहे, शांतीचं सागर आहे, प्रेमाचं सागर आहे. आजपर्यंत सुखी तेच सुख पवित्रता परमेश्वरा दे. चला तर तिथं ना थर्माकोलचं थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं बरं का, ज्यातून वॉटर वगैरे म्हणजे पाणी वरून पडत होतं आणि थोडंसं फ्लावरचं डेकोरेशन वगैरे पण केलेलं होतं. तर तुम्हाला माहिती आहे, सर्वात प्रसन्न वाटणारी गोष्ट, सर्व स्त्रियांना आवडणारी तिथे काय होते, शंभूची पिंड होती खालच्या साईडला, बघितलीच तुम्ही. आणि थोडेसे फ्लावर्स वगैरे टाकलेले होते आणि वरतून पाणी पडत होतं. इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटत होतं ना, आणि एकदम थंड असं वातावरण होतं बरं का. आतमध्ये गेलो आम्ही तेव्हासुद्धा. तर सर्व बायका खुश झाल्या, किती छान वाटते, किती भरून वगैरे वाटायला लागले. शिवलिंगवरती पाणी पडते समोर, इतकं शांत वाटायला लागलं. तर मलाही ते खूप आवडलं आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. ते छोटंच होतं पण. तर बाहेर आल्यानंतर इथे बघा तुम्ही पिंड वगैरे हे तुम्हाला एकदम जवळून दाखवली. तर चला आपण जातोय. खूप सारे इथं ब्लॉग वगैरे घेतलेला आणि खूप छान माहिती मी तुम्हाला दिली. कशी वाटली सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत.